उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जेवणात त्याच डाळी मसालेदार कडधान्य नकोशी वाटतात। त्यासाठी आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलं जाणारं कैरीचं सार बनवत आहोत। झटपट होणारं आणि जिभेचा स्वाद वाढवणारं हे कैरीचं सार। सारासाठी आपल्याला एक कैरी घ्यायची आहे। मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे। ही कैरी थोडीशी आंबट कमी असते म्हणून मी अख्खी कैरी घेतली आहे। कैरीचं साल काढून घेतलंय। आता मी त्याचे तुकडे करून घेते। तुकडे झाले की मग एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला ही कैरी 5 मिनिटं उकडून घ्यायची आहे। कैरी पातेल्यात टाकली आहे आणि आता मी हे पातेलं गॅसवर ठेवते। 5 मिनिटं उकडणार आहे आणि तोपर्यंत आपण सारासाठी चटणी करून घेऊया। चटणीसाठी आपण अर्धा ओला नारळ किसून घेतला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि 5 तिखट हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता मी खोबरं, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक वाटून घेते। आपलं खोबरं, लसूण, मिरचीचं वाटण आता तयार आहे। ते सर्व एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा मिक्सर धुवून तेही पाणी आपण त्यातच मिक्स करायचं आहे। हे सार भाताबरोबर अतिशय छान लागतं। याच्याबरोबर एखादा पापड किंवा एखादी भाजी असली की भात सार हे कोकणामध्ये दुपारच्या वेळेचं जेवणच असतं। आपली कैरी आता उकडलेली आहे। मी गॅस बंद केला आहे। हे कैरीचं पाणीही आपल्याला सारासाठी वापरायचं आहे आणि कैरीचे तुकडे जे आहेत ते आपल्याला थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत, पण हे आता गरम आहे त्यामुळे मी एका मॅशरने हे थोडंसं दाबून मॅश करून घेते। कैरी उकडून घेतली की सार बाधत नाही म्हणतात, म्हणून थोडीशी उकडून घ्यायची। आता आपलं हे साराची चटणी आणि कैरी मॅश केलेली तयार आहे। तर आपल्याला एक साराला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी लसूण ठेचून घ्यायचं आहे। मी इथे 3 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि फोडणीसाठी इथे एक भांडं ठेवलं आहे, त्यात 2 चमचे तेल घेतलं आहे। हे झटपट सार होतं आणि याला काही साहित्य पण जास्त लागत नाही आहे। आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे। तेल चांगलं तापलं की राई टाकायची, जिरं टाकायचं आहे, लसूण आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। गॅस कमी करायचा आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे रंगासाठी आणि वर अर्धा चमचा हिंग टाकून घेऊया। आता आपलं वाटलेलं चटणीचं वाटण आहे ते टाकून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। नंतर हे जे आपण कैरीचं पाणी काढलं होतं मॅश केलेलं तेही टाकून घ्यायचं आहे। उकडलेली कैरी टाकायची आहे। आता ह्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तुम्हाला आवडत असल्यास 1 चमचा साखर टाकू शकता, पण मी हे सार पारंपरिक पद्धतीने केलं आहे। कोकणामध्ये साखर टाकली जात नाही। आता हे सार आपल्याला 5 मिनिटं शिजवायचे आहे, म्हणजे चांगली उकळी येऊ द्यायची आहे। सार जर पातळ वाटलंच तर अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून याला लावायचं आहे आणि मग उकळायचं आहे, म्हणजे थोडंसं जाड होतं आणि हे सार भाताबरोबर खायचं। हे सार खरोखरच जिभेची चव वाढवतं
आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावाही देतं. कैरीचं सार पाचक असतं. तुम्ही हे सार नक्की करून पहा. खरोखरच तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.